सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार की टॅलीमध्ये आपल्याला आपण जो काही व्यवहार केला आहे सेल पार्टीसोबत असेल किंवा परचेस पार्टीसोबत असेल ते आपण कसं पाहता येणार. सो आपण ते आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. काय होतं कारण की बिझनेसमध्ये असे भरपूर इश्यू होतात की कुठल्या कस्टमरचं समजा तुम्हाला त्यांचं किती देणं आहे किंवा किती येणं आहे ते जर तुम्हाला सगळं रिपोर्ट जर पाहायचं असेल एखाद्या कस्टमरचा, तर मग ते तुम्हाला रिपोर्ट कसं पाहता येईल किंवा तुम्हाला सगळे सेल बिल कसे पाहता येतील किंवा सगळे परचेस बिल कसे पाहता येतील. सो मग तुम्हाला ते पाहायचं असेल तर ते कुठे जायचं ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो कंपनी ओपन केल्याच्यानंतर हे काय मेन स्क्रीन येते, ठीक आहे, गेटवे ऑफ टॅली. जर तुम्हाला समजा एखाद्या पार्टीसोबत जे काही तुमचा व्यवहार झाला आहे तो सगळा पाहायचा असेल तुम्हाला, तर त्यांना पाठवायचं आहे व्हॉट्सअपवरती की हां बाबा तुमच्याकडनं एवढं परचेस केलं होतं, एवढं पेमेंट केलं होतं किंवा एवढं सेल केलं होतं आणि एवढं पेमेंट तुमच्याकडून आले आणि एवढं बाकी आहे. सो मग त्यावेळेस कसं करायचं आपल्याला किंवा कुठे पाहायचं ते सगळं. सो मग कुठे यायचं, डिस्प्ले रिपोर्ट्समध्ये आलो तुम्ही. त्याच्यानंतर कशामध्ये यायचं, अकाउंट्स बुकमध्ये यायचं. अकाउंट बुकमध्ये आल्याच्यानंतर कशामध्ये यायचं, लेजरमध्ये यायचं. लेजरमध्ये आल्याच्यानंतर काय आहे, जेवढे काय तुम्ही लेजर तयार केलेले आहेत, सेल पार्टीचे नाव असू द्या किंवा CGST असू द्या किंवा परचेस पार्टीचे नाव असू द्या, हे सगळं तुम्हाला कशामध्ये येते दिसणार. आता हे जे काय नेहा फर्टिलायझर हे तुम्ही एक परचेस पार्टी म्हणून एक डेमो नाव तयार केलेलं आहे. मी जे नाव ओपन केलं तर मला काय दिसेल, यांच्यासोबतचा व्यवहार दिसेल. तर इथे काय दिसत आहे, 1 एप्रिल 25ला मी काय केलं यांच्याकडून परचेस केलेलं आहे 11,800चं आणि पेमेंट कितीच केलं मी 5,000. आणि इथे क्लोजिंग बॅलन्समध्ये मला काय दिसत आहे 6,800, म्हणजे ह्यांना पेमेंट अजून मला देणं बाकी आहे 6,800चं. सो मग इथे आपण तुम्ही एका दिवसाचं सुद्धा पाहू शकतो, महिन्याभराचं सुद्धा पाहू शकतो आणि इयर वाईज सुद्धा पाहू शकतो. इथे तुम्हाला फक्त पिरियड टाकायचं, एका महिन्याचं पाहायचं असेल एप्रिल 25 टाकायचं आणि एंड म्हणजे जो काही मंथ एंडची डेट असेल तो इथे टाकायचं. कुठल्याही पार्टीचं सेल पार्टीचं पाहायचं असेल, कोणत्याही पार्टीचं तुम्हाला देणं घेणं किंवा त्यांच्यासोबत झालेला जो व्यवहार पाहायचा असेल तर कुठे यायचं, सिम्पल डिस्प्ले मोर रिपोर्ट्समध्ये यायचं. डिस्प्ले मोर रिपोर्ट्स, त्याच्यानंतर अकाउंट बुक्स, त्याच्यानंतर लेजरमध्ये का, कारण की तो लेजरमध्ये बनवलं आहे आपण, म्हणजे सेल पार्टी आपण कुठे जाऊन बनवतो लेजरमध्येच ना, तेव्हा आपण मग लेजरमध्ये यायचं. हे इथे सगळे लेजर आले. सो हे झालं आपल्याला काय, याच्यामधून आपण काय शिकलो की आपण एखाद्या कस्टमरसोबत झालेला व्यवहार किंवा एखाद्या डीलरसोबत झालेला व्यवहार आपण कुठून पाहू शकतो, तर इथून पाहू शकतो. पण त्याच्यापेक्षा दुसरी एक स्टेप म्हणजे समजा तुम्हाला सेल बिल वगैरे सगळे पाहायचे असतील तर कुठे पाहायचं, डिस्प्ले रिपोर्ट्समध्ये यायचं. त्याच्यानंतर कुठे यायचं, स्टेटमेंट्स ऑफ अकाउंट, त्याच्यानंतर स्टॅटिस्टिक म्हणजे काय असतं हे तुम्हाला इथे दिसतं की तुम्ही सेलची एंट्री किती केलेला आहात, परचेसची एंट्री किती केले आहोत, रिसिप्टची एंट्री किती झालेले आहेत, तुम्ही क्रेडिट नोट किती मारलेले आहोत किंवा डेबिट नोट किती मारले आहोत. तुमच्या याच्यामध्ये टॅलीमध्ये ग्रुप किती आहेत, बाय डिफॉल्ट टॅलीमध्ये 28 ग्रुप असतात. सो ठीक आहे, ते लेजर आपण 9 तयार केलेले आहेत. स्टॉक ग्रुप किती तयार केले आहेत, 3. कुठले आपण बघितलं होतं लास्ट व्हिडिओमध्ये, फर्टिलायझर आहे किंवा म्हणा फर्टिलायझर सीड असेल किंवा पीचेस आहेत, ते ग्रुप तयार केले. स्टॉक कॅटेगरीमध्ये आपण कंपनी तयार केली होती. व्हाउचर टाईप किती आहे, 24. सो हे जे तुम्हाला काय दिसणार, सगळं ॲनालिसिस दिसणार की बाबा हां या महिन्यामध्ये किती एंटर केल्या आपण सेलच्या परचेसचं, सगळं तुम्हाला कुठून दिसणार, इथून दिसणार. पण तुम्ही शॉर्टकटसुद्धा जर तुम्हाला आता इथे काय दिसतं, सगळं व्हाउचर टाईपचं दिसतं, ठीक आहे. सेलचं सुद्धा दिसतं, परचेसचं दिसतं, सगळ्याचं. मग तुम्हाला पर्टिक्युलर फक्त सेलचं जर पाहायचं असेल तर तुम्हाला इथे दिसेल की गो टूचं एक ऑप्शन आहे. इथे गो टूचं ऑप्शन इथे अल्ट-जी केलं, गो टूचं शॉर्ट फॉर्म काय, अल्ट-जी केल्याच्यानंतर तुम्ही इथे चेक करा. अल्ट-जी केल्याच्यानंतर तुम्हाला इथे ओपन होईल. इथे जर तुम्ही टाकलं फक्त सेल टाकल्याच्यानंतर काय आलं, हे सेल्स रजिस्टर. जसं आपण रजिस्टर असतं कसं, आपण रजिस्टरमध्ये कुठल्या सगळ्या एंट्री करतो. समजा तुम्ही आधी टॅली घेण्याच्या आधी, टॅली परचेस करण्याच्या आधी तुमचं बुक असायचं, पावती बुक, त्याच्यामध्ये तुम्ही सेलसाठी एक वेगळं सेल असायचं, सेलचं रजिस्टर, परचेससाठी वेगळं परचेस असायचं. सो मग सेलसाठी इथे टॅलीमध्ये सुद्धा काय दिलेलं आहे त्यांनी, सेल्सचं रजिस्टरमध्ये जर गेलो तुम्ही, इथे काय दिसतं, मंथ वाईज दिसतं, दाखवतो तुम्हाला इथे. आता बघा एप्रिलमध्ये मला काय दाखवतं, एप्रिलमध्ये घेतलेले बिल दाखवतात मला, म्हणजे एवढ्याचं आपण काय केलं, सेल केलेलं आहे. मेमध्ये काहीच एंटर केलं आहे, सो मला इथे दाखवत नाही. सेम जर तुम्हाला इथे परचेस रजिस्टर बघायचं असेल तर इथे काय टाकायचं, फक्त परचेस टाकायचं, इथे परचेस आहे. या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं की टॅलीमध्ये रिपोर्ट आपण कसे चेक करायचे, की कुणाकडून किती येणं आहे किंवा कुणाला किती देणं आहे आपलं. सो याचा रिपोर्ट कसा चेक करायचा, सेल्स व्हाउचरचा रिपोर्ट कसा चेक करायचा, ऑल बिल्स म्हणजे आपण किती बिल मारलेले आहेत या फायनान्शियल इयरमध्ये किंवा मंथ वाईज कसं पाहायचं. सो आपण या व्हिडिओमधून चेक केलं.